तुमच्या आजूबाजूला बघा, कोणीतरी नवीन आयफोन घेतला आहे, कोणीतरी कार घेतली आहे, कोणीतरी महागडा टीव्ही घेतला आहे, कोणीतरी काहीतरी महाग वस्तू घेतली आहे, प्रीमियम वस्तू घेतली आहे. पण एक प्रश्न आहे, या सगळ्या वस्तू खरंच त्यांच्या आहेत का? की त्या वस्तू अजूनही बँकेच्याच आहेत? आज भारतात लाखो लोक पगार येण्यापूर्वी EMI भरायला सुरुवात करतात आणि हळूहळू EMI इतकी वाढते की माणूस पैसे कमवण्यासाठी नाही तर फक्त EMI भरण्यासाठीच काम करू लागतो. आज आपण समजून घेणार आहोत की EMI कधी उपयोगी असतो आणि कधी ती आर्थिक गुलामी बनते. तर बघूया मित्रांनो, EMI म्हणजे नक्की काय आहे? EMI म्हणजे प्रत्येक महिन्याला दिला जाणारा कर्जाचा हप्ता आहे. समस्या EMI मध्ये नाही, समस्या आहे विचार करण्याच्या पद्धतीमध्ये. आज अनेक लोक विचार करतात, आता पैसे नाहीत, काही हरकत नाही. EMI आहे ना, क्रेडिट कार्ड आहे ना. हीच सवय हळूहळू आर्थिक अडचणीचं कारण बनते. तर मित्रांनो, आपण दोन मित्रांची गोष्ट बघूया. रोहन आणि समीर हे दोन मित्र आहेत, ज्यांना सारखी पेमेंट आहे. रोहनने पहिल्याच वर्षी फोन, बाईक, टीव्ही, गाडी वगैरे बाय केलं, EMI वर घेतलं. महिन्याच्या सुरुवातीला त्याच्या पगाराचा मोठा भाग म्हणजे 50%, 70% भाग EMI मध्ये जातो. दुसरीकडे समीरने गरजेच्या गोष्टी घेतल्या. उरलेले पैसे त्याने SIP, इमर्जन्सी फंड, स्किल्स, स्टॉक्स या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. गुंतवली गुंतवणूक वाढवली. 5 वर्षानंतर तो पहिला रोहन आहे, तो अजूनही EMI भरत आहे. समीरकडे गुंतवणूक आहे, बचत आहे, आर्थिक आत्मविश्वास आहे. दोघांचा पगार सारखाच होता, पण फरक फक्त निर्णयाचा होता. तर आता बघूया, कोणतं कर्ज वाईट असतं आणि कोणतं चांगलं असतं. तर कर्जामुळे भविष्यात उत्पन्न वाढत असेल तर ते कर्ज कधी पण चांगलं असू शकतं. उदाहरणार्थ शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज, कोण्या व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज, उत्पन्न देणाऱ्या मालमत्तेसाठी कर्ज. पण महागडा फोन, लक्झरी वस्तू, फॅशन साठी घेतलेली EMI ही तुमच्या खिशातूनच पैसे काढते. त्यातून उत्पन्न तयार होत नसतं. श्रीमंत लोक वेगळं काय करतात? आता बघूया की आपण श्रीमंत लोक काय करतात. श्रीमंत लोक प्रत्येक वस्तू EMI वर घेत नाहीत. ते आधी इन्कम वाढवतात, मग असेट निर्माण करतात आणि त्या असेट मधून ते कॅश फ्लो तयार करतात. नंतर हवे असेल तर महागड्या वस्तू घेतात. ते आधी पैसा कामाला लावतात, नंतर स्वतः आराम करतात आणि पैसा त्याच्यासाठी काम करायला सुरुवात करतो. 3 सोपे मार्ग बघूया. नियम नंबर 1, EMI घेण्यापूर्वी स्वतःला विचारा की ही वस्तू माझ्यासाठी पैसे कमवणार आहे का? नियम नंबर 2, तुमच्या मासिक उत्पन्नाचा मोठा भाग EMI मध्ये जाऊ देऊ नका. बचत आणि गुंतवणूक यांना प्राधान्य द्या. नियम नंबर 3, लाईफस्टाईलपेक्षा स्किलमध्ये गुंतवणूक करा. महागडा फोन घेऊ नका, तर महागडी स्किल शिका. भविष्यामध्ये जास्त पैसे कमवून ती स्किल तुम्हाला देऊ शकते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, EMI हा शत्रू नाही, पण विचार न करता घेतलेली EMI तुमच्या भविष्यावर ओझं बनू शकते. आजपासून प्रत्येक खरेदीपूर्वी एकच प्रश्न विचारा, ही वस्तू माझी आर्थिक प्रगती वाढवेल की फक्त माझा खर्च वाढवेल? जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.